मी रियाज सय्यद वाहतूक संघटना MIM वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि मी सक्रिय एक पदाधिकारी MIMमधून काम केलेलं आहे आणि माझी जी नाराजगी होती जिल्हाध्यक्षांसोबत होती आणि ते वैयक्तिक होती, त्यामुळे मी MIM पक्षावर कोणतीही टीका वगैरे नाही केलेली आणि शाब्दी साहेबांवर पण कोणती टीका नाही केली. पण आज जे मुद्दा आहे हे मुद्दा हे समाजाचा मुद्दा आहे आणि आम्हाला असं वाटतं की जे समाजात आम्ही राहतो आणि जे समाज आमच्या पाठीशी आहे, जे समाज आमच्या पाठीशी आहे, ते समाजाची जे धोका दिलेला आहे MIM पक्षाने किंवा MIM पक्षाने नाही म्हणता येतं, MIM पक्षाची लोकल बॉडी किंवा जिल्हाध्यक्षांनी जे समाजाला धोका दिलेला आहे, ते धोक्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही आणि त्याचा निर्णय म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा इथं देत आहे. जे आज उमेदवारी जाहीर केलेली आहे ते लोकसभेसाठी जी उमेदवारी जाहीर केलेली आहे, सर्वप्रथम तर रमेश कदम हे आपले MIMचे जे विचार आहे त्या विचाराचे एकदम विरुद्ध उमेदवार आहे. का म्हणजे ते शिवसेनाचे उमेदवार होते, त्यांनी भ्रष्टाचार केलेलं होतं, त्यांनी जेल भोगतलेली होती. जेव्हा MIMला असं वाटलं होतं की एखादा व्यक्ती जेलमधून येत असेल तर त्याला आम्ही जागा देणार नाही, जसे काय तौफिक पहलवानना MIMनं काढून टाकलं होतं, तसेच आज राम कदम पण तेच रमेश कदम पण तेच प्रकारे काम केलेलं आहे आणि MIM त्यांना तिकीट देतं म्हणजे कुठेतरी त्यांची भूमिका वेगळी आहे आणि पक्षप्रमुखांचं असं वाटतं की जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना असं वाटतं की सर्व समाज त्यांच्यासोबत जाईल, असं कदाचित नाही. का म्हणजे समाज जे आहे आता जागरूक झालेला आहे, समाजाला वाटतं की बाबा आपण सेक्युलर पार्टी आणि जे संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत जायचं आणि त्या हिशोबानेच आम्ही समाजासाठी आणि समाजावर जे अन्याय होत आहेत त्यासाठी आम्ही आमचे पदार्थ राजीनामा देतो. आता कोणत्या पक्षात जाणार? आम्हाला पक्षाची गरजच नाही साहेब, का म्हणजे आमची स्वतःची संघटना मोठी आहे, आमचे सभासद पदाधिकारी आहे, आम्ही स्वतः खंबीर आहे. आता कुणाला पाठिंबा देणार? आता आमचा उद्देश एकच आहे, जे सेक्युलर वाचवणार आहे, जे संविधान वाचवणार आहे आणि जे संविधानासाठी लढत आहे त्यांच्यासोबत महासंघ किंवा आमचे जेही पदाधिकारी ते पदाधिकारी राहणार. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.